लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाचगणी न्यूज. आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. धरणावरती पर्यटनाला चालना मिळालीच पाहिजे. धरणावरती पर्यटनाला चालना मिळालीच पाहिजे. थँक्यू. जावली तालुक्यातील महू धरणातील प्रकल्पग्रस्त व बाधित शेतकरी सध्या आपल्या विविध मागण्यांसाठी महू धरण स्थळावर आंदोलनासाठी बसले असून ते सध्या आक्रमक झाले आहेत. या धरणात बोटिंगला परवानगी मिळावी, तसेच रोजगार व्यवसायासाठी संधी मिळाव्यात, त्याचबरोबर पुनर्वसनाची रखडलेली कामे तातडीने करावीत, यासाठी आज सर्वजण धरणावर आमरण उपोषणाला बसले असून प्रसंगी आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी व प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. वसंत लक्ष्मण रांजणे, गाव दापोडी. काय आम्हाला तिथे जमीन दिली, पण ती काय कामाचीच नाही अशा पद्धतीची जमीन त्यांनी करून ठेवली पहिल्याच मालकाने. काय एक पहिला मालक 18 वर्ष आम्हाला येऊन दिलं नाही त्याने तिथं. काय एक पेरलं, त्यातलं अर्ध वावर त्यांनी काढून नेलं, कुणी नेलं ते पता नाही आम्हाला. काय आणि आम्ही आता ती जमीन आमची अशीच पडीक राहिली आणि त्यातनं मधनं कॅनल गेलाय. कॅनल जवळ 17-18 फूट खाली घेतलंय त्यांनी. ते वावर आम्हाला पेरता येत नाही, त्याचे पैसे नाही दिलं, काय नाही केलं. विष्णू गोळे, प्रकल्पग्रस्त महू धरण. गेली 27 ते 28 वर्ष झाली या महू धरणाचे काम अजूनही प्रलंबित असून गेली 27 वर्षांपासून या भागातील सर्व प्रकल्पग्रस्त या धरणाचे काम पूर्ण कधी होईल आणि या धरणामधून नौकाविहार किंवा इतर व्यावसायिकदृष्ट्या प्रकल्पग्रस्तांना लाभ कसा होईल या पद्धतीनं वाट पाहत आहेत. विहारसाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी या ठिकाणी आमरण उपोषण आणि जलसमाधी घेणार आहोत. तरी प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला लेखी निवेदनाद्वारे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्ही 8 दिवसाची मुदत देऊन 27 फेब्रुवारी 2025 जलसमाधी घेणार आहोत. मी वाघाव प्रकल्पग्रस्त श्री रोहिदास मारुती रांजणे. आज गेली 27 ते 28 वर्षे हा महू हातगेकर प्रोजेक्ट उदयास येऊन आज अद्यापही कुणाचंही पुनर्वसन म्हणजे 20% लोकांचं पुनर्वसन बाकी शिल्लक राहिलेलं आहे. मूळ खातेदार त्या गावठांमध्ये आमचे 5 शेतकरी वंचित आहेत, त्यांना ते ताबा देत नाहीत. तरी शासनानं आमच्या या मागणीचा परिपूर्ण पाठपुरावा करून आम्हाला ते प्लॉट आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात देऊन आमची समस्या दूर करावी. तसेच काय आम्हाला 300 रुपये गुंठ्याने जमिनीचा दर काढला त्यांनी, हे आम्हाला परवडलं का त्याच्यात? आणि आमचे घर तर गेले नाहीत, आमचं फक्त मुडकं ठेवलंय आणि शरीर काढून टाकले त्यांनी. आणि आम्ही कुठं घर बांधणार तिथं? आमच्याकडे पैसा बी नाही. 8 दिवसात प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी करून घेऊ. आमची मागणी की या लोकांनी नागरिकता दाखला काढलेला असला तरी सरकारनं या लोकांना जमिनी द्याव्यात, हीच आमची पूर्ण मागणी आहे. आणि आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करत आहोत. 8 दिवसात जर या लोकांचं काम नाही पूर्ण झालं तर आम्ही शेतकरी महू धरणाच्या याच्यावर जलसमाधी घेण्याचा आमचा विचार आहे. तरी सरकारने याचा लवकर विचार करावा. मी संतोष रांजणे. गेली 27-28 वर्ष झालं महू धरणाचं काम अद्यापही अजून संपलेलं नाही आणि प्रकल्पग्रस्तांच्या व्यथाही बऱ्यापैकी लोकांच्या 20 ते 25% लोकांच्या व्यथा आजही तशाच आहेत. तिथले शेतकरी अद्यापही आम्हाला निकाल होऊन सुद्धा त्या जमिनीचा ताबा देत नाही. तर शासनाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी तिथल्या लोक जे त्रास देतात आमच्या शेतकऱ्यांच्या मूळ खातेदारांना दंडात्मक कारवाई करून थोडा कायद्याचा बडगा दाखवावा. दुसरा विषय असा की गेली 27-25 वर्षात आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना जे प्रकल्पग्रस्तांचे दाखले दिले गेलेले आहेत त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे तर अद्याप एकही मुलाला कोणत्याही शासकीय सेवेत घेतले गेलेलं नाही. तर त्याचाही शासनानं गांभीर्याने विचार करावा. दापोडी श्रीपतराव रांजणे, एक धरणग्रस्त. थोडंसं बाबा हे पर्यटनाला आता राजे आहेत, पर्यटन मंत्री किंवा जे काय आहेत तर त्यांनी थोडंसं या प्रश्नात थोडा हात घालून ते पर्यटनाला चालना द्यावी आणि लोकांना गोरगरिबांना थोडी संधी मिळावी, व्यवसाय मिळावा
आणि थोडंसं उद्योगधंद्याला चालना मिळावी. कोडी गावचा विश्वास रांजणे, आमचं 90% धरण पूर्ण झालंय तरी आम्हाला कुठल्या सुविधा देत नाहीत. पण जे हातेघरचं 50% जे धरण झालेलं आहे तर त्यांनी सायघरसाठी पाणी उचलून नेलेलं आहे आणि आम्हाला ज्या पाईपलाईन करून दिली शेतीसाठी तर ते पाणी सोडत नाहीत. त्याचं कारण असं की आमच्या अजून मागण्याच पूर्ण झाल्या नाहीत. तर त्या सरकारनं पुऱ्या कराव्या आणि आम्हाला बोट क्लबला पहिलं प्राधान्य द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.